स्पर्धेसाठी 50,000चं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थ पारितोषिक 11,000. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते एक सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी पाहायला मिळतात एक ब्रँडेड शूज आणि या आकर्षक ट्रॉफी ज्याच्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असते ते आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता. तर आजच्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते रॉयल झिडके विपक्षे SBP खुपरी. दोन्ही फलंदाज विकेटवर पोहोचलेत, सलामीला आलेले आहेत दोन्ही फलंदाज, ते म्हणजेच भावेश आणि त्याच्या साथीला श्याम. तर गोलंदाजी मार्कवर काय दोनच अभिनय येते गोलंदाजी मार्कवर. चला सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025. स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना आज स्पर्धेचा दुसरा दिवस. अभि पहिला चेंडू घेऊन सामना करेल तो भावेश. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा झपकन आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. डिफेन्स केलाय, शॉट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो, चेंडूला उचलतो, चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती भावेशला. भावेश आपला अकाउंट ओपन करतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय, शून्यातून संघाला 1 वर नेऊन पोहोचतोय. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल तो म्हणजेच श्याम. पुन्हा एकदाच कोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, चेंडूला ड्राईव्ह करतोय, एकने अकाउंट ओपन करतोय या ठिकाणी श्याम. पॉवर प्लेचं षटक विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण ठेवू शकतोय आणि तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो, मिडल स्टंपवर टप्पा खाल्ल्यानंतर गर्की घेत चेंडू बाहेर निघतोय. खूप चांगली गोलंदाजी, अनुभव आहे अभिकडे. दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यबल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. अभि पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि आता मात्र चांगला ग्लान्स केलाय चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत सहजगत्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 ने धावफलक पुढे सरकला, बिनबाद 4. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट आणि काऊ कॉर्नर या ठिकाणी पाहायला मिळतो. एक स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक, चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा फलंदाजांचा प्रयत्न असतो, परंतु अभिने कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक होता, फक्त बनून राहिला प्रेक्षक. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता. आताचा चेंडू थोडासा पुढे टाकलेला चेंडू आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. आता पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर तो चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये येताना दिसला. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले या ठिकाणी SBP खुपरी संघाला.
पहिल्या षटकामध्ये आबी 10 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय, कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त झालं नाही. पहिल्या 4 चेंडूंवर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळालं होतं त्या आबीचं, परंतु एक चेंडू जो 5वा चेंडू होता थोडासा पुढे टाकला, चेंडूला गिरकी घेण्याच्या आधीच चेंडू बॅटवर घेतला, त्याला सरळ फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि तिथे धाव संख्येला थोडासा आकार प्राप्त झाला या ठिकाणी एसबीपी कुपरी संघाच्या. 10 धावा. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच जय हनुमान घोटगाव विपक्ष धुंडावडवली. क्रिश मल्हार 11 धुंडावडवली. पुन्हा एकदा परशुराम. आताचा चेंडू जो एसटीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर अजून थोडासा बाहेर निघत होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु हवा तसा बॅटवर चेंडू घेता आलेला नाही. चेंडू निघून गेला तो म्हणजे पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी शॉट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचलला, चेंडूची फेकी केली. तोपर्यंत पर्याप्त संधी होती एक धाव पूर्ण करण्याची दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे श्यामला. श्याम ज्याच्या बॅटमधनं 3 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, तो श्याम सामना करेल परशुरामचा. आताचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघतोय. पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूला वळतायत, आम्हाला दोन्ही हात जमिनी समांतर करून सांगतायत की हा वाईट चेंडू आहे, हा खराब चेंडू. अजून एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 1 ने पुढे सरकला. 38 धावा. सन्मानजनक एक चांगल्या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करताना एसबीबी कुपरी संघ आणि लोप केला चेंडूला. चेंडू होता रडार मध्ये, फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार. बॉल द्या, बॉल द्या. मयूर मयूर बॉल देणार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 4था षटकार या ठिकाणी श्यामच्या बॅटमधनं षटकारांची भाषा बोलताना दिसतोय श्याम. धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 वर. 1 गडी बाद 44. 3रं षटक मार्गस्थ आहे. मोठ्या धाव संख्येच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजांवर आक्रमण या ठिकाणी चढवलं जातं. विचार केला तर अभिने आपल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या होत्या. परशुराम पुन्हा एकदा श्यामसाठी. आताचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतायत. पुन्हा एकदा पंच सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. एक गडी बाद 45. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. एसबीपी खुपरी संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 3रं षटक मार्गस्थ आहे. परशुराम पुन्हा एकदा. वन मोर बिग हिट. षटकार. जय हनुमान घोटगाव आणि त्यानंतर क्रिश मल्हार 11 धुंडावडवली. दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. घोटगाव विपक्ष धुंडावडवली. घोटगाव संघ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. या ठिकाणी धुंडावडवली संघाचा संघ नायक आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत. धावफलकाचा विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एसबीबी खुपरी संघाने आतापर्यंत धावफलकावर धावा जोडल्या, त्या म्हणजे 51 क्रॉस केलेली आहे. आज दुसऱ्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या काल मला वाटतं 59 धावा होत्या. त्या धावसंख्येचा रेकॉर्ड या ठिकाणी तोडला जाईल असं तरी सध्या तरी पाहायला मिळतं. विशेष कौतुक करावं लागेल फलंदाज श्यामचं, त्याच्या साथीला आलेला भावेश आणि खूप चांगली फलंदाजी. आणि आता या ठिकाणी मात्र जो साथीला आलाय तो निखिल मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर श्यामला आणण्याचा प्रयत्न करत असतोय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 35 धावांवर फलंदाजी करताना पाहायला मिळतो श्याम. 5 षटकार त्यामध्ये पाहायला मिळत आहेत.
आणि आता मात्र निखिलच्या बॅटमधनं मारलेला फटका सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चर्चा करत होतो की श्यामच्या बॅटवर चेंडू येतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायला हवा होता, परंतु तसं न करता या ठिकाणी निखिल मोठा फटका खेळायला गेला आणि त्या ठिकाणी बाद झाला. आता मात्र बघूया पराग कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सिंगल घेऊन स्ट्राईकवर श्यामला आणण्याचा प्रयत्न करतोय की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि बिग हिट मारतोय. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार प्राप्त करतोय. 6 धावांसाठी चेंडू निघून जातोय. जरी गडी बाद करण्यात मनीषला यश प्राप्त झालेलं असलं तर दुसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमण झालंय आणि आता मात्र बघूया या ठिकाणी धाव पूर्ण होईल का. धाव पूर्ण होत नाही, धावबाद होतोय या ठिकाणी, परंतु काय प्रयत्न केला या ठिकाणी श्यामला या ठिकाणी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरी या ठिकाणी पराग माघारी परतलेला असला तरी जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. स्ट्राईकवर या ठिकाणी श्यामला आणलेला आहे. तिसरा गडी बाद होतोय. गडीवाद 57. जितू येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक वर आहे. श्याम 35 धावांवर खेळतोय. 4 षटकार 5 षटकार आतापर्यंत खेळलेत. आता चेंडू हे दबाव पाहायला मिळतो बघा. जसं श्याम स्ट्राईक वर आला, श्यामची रेंज माहित आहे गोलंदाज मनीषला, चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु टप्पा पडल्यानंतर अजूनच बाहेर निघाला चेंडू. पुन्हा एकदा स्टेप मध्ये थोडासा चुकतोय श्याम. त्या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मनीष पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेटने आणि फेकून दिलाय. ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ते साध्य करताना 6वा षटकार. खेळतोय श्याम. फुलटॉस चेंडू होता स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. दुसरीच्या प्रयत्नात बघूया. ही धाव मिळणार नाही मला वाटते, कारण ज्यावेळेस धाव घ्यायची असते त्यावेळेस दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडायची असते. धावही मिळणार नाही, फलंदाज सुद्धा बाद होणार नाही. दोघांना स्ट्राईक सोडायची असते. परंतु धावफलकाचा विचार केला तर या मैदानावरची आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये उच्चांकी धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली. एसबीपी खुपरी संघाच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 65 धावा. एक मोठं आव्हान उभा केलं रॉयल झिडके संघासमोर. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज सामोरे जाईल तो जितू. सकाळच्या सत्रामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रेक्षकांचा पाहायला मिळतो. एका चेंडूचा खेळ शिल्लक.
रॉयल झिडके विपक्ष एसबीपी खुपरी अशी लढत आजच्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यानंतर अजून एक रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळेल, धोंडावडली विपक्ष घोटगाव। आताचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी बघूया षटक संपते, धाव पूर्ण का विकेट, धाव 1 रन मिळते का, पंच धाव पूर्ण झाले का, विकेट, विकेट ओके, 1 रन आहे का, तर एकंदरीत विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 66 आणि 67 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तर तत्पूर्वी आपण दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी जाऊया। त्या ठिकाणी धोंडावडोली संघाचा संघनायक सज्ज आहे, घोटगाव संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे। घोटगाव संघ आलं का, घोटगावला नाही हॅलो, घोटगाव संघाचा संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे। ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते त्यांच्या जयंती स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत यांच्या जयंतीचा औचित्य साधून आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानच्या वतीने ही स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कामगार नेते स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे। जे आपल्या मराठी कामगारांना ज्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता त्यासाठी झगडत असताना सर्वप्रथम जर कामगारांच्या बाजूने जर कुठला नेता झडला असेल तर तो म्हणजेच आपले स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत यांचं ते कार्य होतं। आपल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जी चळवळ उभी केली, आपल्या मुंबई कामगारांना, गिरणी कामगारांना ज्यांनी न्याय मिळवून दिला ते स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत यांच्याच नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानने आयोजित केलेली आहे। स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत चषक 2025 भव्य दिव्य आणि देखणं आयोजन पर्व 4 आपल्याला पाहायला मिळते। या पर्वातील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळते तो म्हणजेच पालघर जिल्ह्यातील मातब्बर संघ एसबीपी खुपरी आणि त्याच्या विपक्षात आपल्या ठाणे जिल्ह्यातील याच विभागातील अंबाडी विभागातील एक मातब्बर संघ रॉयल झिडके। तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, लाईव्ह ऍक्शन पाहूया। 67 धावांचं लक्ष, 67 टू टार्गेट या ठिकाणी चेस करण्यासाठी केदार आणि त्याच्या साथीला प्रतीक ही सलामीची जोडी। खूप मदार असेल या सामन्यामध्ये ती केदारवर। हार्ड हिटर फलंदाज, सुपरिचित फलंदाज
या परिसरात नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्याच्या नावाचा दखल घेतली जाते असा केदार आणि त्याला जोडीला आलाय तो प्रतीक. सामना करेल प्रतीक. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज महेश आणि पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत की हा चौकार वाईट +4 म्हणजे दिवाळी नंतरचा थोडासा उशिराने आलेला आहे गिफ्ट. रॉयल झिडके संघाला मिळालेले हे गिफ्ट पाहायला मिळतंय. बॉल द्या. वाईट +4 दिवाळी नंतरचा बोनस या ठिकाणी मिळतोय रॉयल झिडके संघाला. मॅच बॉल आलेला आहे. ठीक आहे, मॅच बॉल येतोय. 5 धावाने अकाउंट ओपन होतंय या ठिकाणी रॉयल झिडके संघाचं. महेश चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरी धावफलकावर धावा भरपूर असल्या तरी समोर मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतायत, सांगतायत की हा खराब चेंडू. धावफलक 6 वर. कुठल्याही प्रकारचा चेंडू टाकून झालेला नाही. धावफलक 6 वर. बोनस बोनस आणि बोनस पाहायला मिळतो या ठिकाणी. लयलूट आणि आता मात्र फेकून दिलाय चेंडू. थांबणार नाही. होता रडार मध्ये फेकून दिलाय झोपडपट्टीमध्ये. 6 धावांसाठी षटकार. होतोच हे दाखवून दिलं या ठिकाणी प्रतीकने. लक्ष मोठं असलं तरी आम्ही दबावामध्ये खेळत नाही. आक्रमकता ही आमच्यामध्ये ठासून ठासून भरलेली आहे. मॅच बॉल आलेला आहे. घोडगाव संघ आले असतील तर आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. घोडगाव संघ. महेश पुन्हा एकदा प्रतीकसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न सहजगत्या दुसरी धाव पूर्ण होते. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला. 14 वर जाऊन पोहोचलाय. ज्या धावांची गरज आहे रॉयल झिडके संघाला पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील तोच प्रयत्न प्रतीकचा. 2 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च करतो या ठिकाणी महेश. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूला वळतायत. त्यांनी सांगतायत की हा वाईट चेंडू खराब चेंडू. दिशेवर नियंत्रण नाही या ठिकाणी महेशचं. वेगावर तो जास्त स्वार झालेला आहे आणि वेगामध्ये तो थोडासा दिशा भरकटताना पाहायला मिळतो. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी महेशला. आता मात्र अँगल बनवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि तो थोडासा पॅडवर आदळतोय परंतु उत्साह जास्त होता. विश्वास नव्हता. पंचांकडे बॅट कड आहे. ठीक आहे, 1 धाव मिळते या ठिकाणी प्रतीकला. 1 ने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळाला. धावफलक 16 वर. 16 धावा बिनबाद 16. आणि आता मात्र स्ट्राईक वर येतोय केदार. ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने गेली 10 वर्षे या परिसरात नव्हे भिवंडी विभागामध्ये संपूर्ण ज्याच्या या नावाची चर्चा असते तोच केदार. आता मात्र सामना करेल महेशचा. पहिल्या चेंडूला सामोरे जाताना केदार. घोडगाव आले ना. ओके. जे हनुमान घोडगाव संघाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. पहिला चेंडू फुलटा चेंडू खेळत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमारेषा पार. येतोय चौकार.
करतोय महेशचं महागडं षटक 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये। आता मात्र टॉपी जाए बिग विकेट गोल केदार बैक टू द डगआउट बड़ी मछली यहाँ पर केदार ज्याच्या नावाची चर्चा आपण करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, परंतु मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी महेश कमबॅक करताना पाहायला मिळत असताना या षटकामध्ये महेशने खूप खराब गोलंदाजी केली, परंतु महत्वाची विकेट प्राप्त करण्यात महेशला यश प्राप्त झालेले। केदार माघारी परतलाय आणि केदारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मोनिश। तर मोनिश येतोय, सामना करेल महेशचा। पहिला चेंडू खेळत असताना आडव्या बॅटने चेंडूला खेळला, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पुढे येतो चेंडूला उचलून चेंडूची फेकी होईल फक्त आणि फक्त एकच धाव मिळते। तर अशा प्रकारे मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एक गडी गमावत 21 धावा 67 धावा एक मोठं लक्ष्य आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात जरी केदार माघारी परतला असला तरी प्रतीक आणि मनीष ही चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे। चांगली धावसंख्या उभारण्याचा ज्या ठिकाणी ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्या दिशेने आगेकूच करताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान गोडगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालेले, माझी विनंती असेल गोडगाव संघाच्या संघ नायकाला का आपण थोडेसे उशिरा झालात, जर या ठिकाणी असाल तर लवकरात लवकर नाणेफेकीचा DI आपल्याला नाणेफेक करायची आहे। दोंडावडोली संघाचा संघ नायक या ठिकाणी गेल्या 1 तासापासून सज्ज आहे, तरी कृपया गोडगाव संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि नवीन षटक हाताळण्यासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी निखिल येतोय। मला वाटतं गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो म्हणजेच मोनिश थोडासा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या खूपच बाहेर होता, पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत की खराब चेंडू वाईट चेंडू आहे, थोडासा चपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांच्या निदर्शनास आला की त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता, पंचाने वाईट घोषित केलेले आहे। धावफलकावर एक धाव जोडली जाईल, धावफलक 1 ने पुढे सरकत असताना 22 धावा। निखिल राईट आर्म वर विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जाताना आता ते चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जी चूक यशश्री खकाळने पहिल्या षटकामध्ये केली होती तीच चूक करत असताना चेंडूला गॅदर न करता चेंडू निघून जातो सीमारेषा पार। 22च्या मिळतात धावा 4। जय बजरंग कुंदे बी संघाचे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू सुभाषजी पाटील यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक सरचे स्वागत आहे। तर या 4 धावाने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 26 या धावसंख्येवर, एक गडीबाद 26। निखिल चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावं लागेल, SBP कुपरी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी आलाय। 6 धावांसाठी येतोय उत्तुंग षटकार।
हा षटकार, या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 32 वर. 32 धावा धावफलकावर जोडल्या गेलेत. दरम्यान आताचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वर येईल तो. पहिल्या षटकामध्ये ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती तो म्हणजे तो प्रतीक आला या ठिकाणी स्ट्राईक वर. मोठं लक्ष होतं परंतु त्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रॉयल झेडके संघाच्या वतीने 67 धावांचं लक्ष. 24 चेंडू 67 धावा हे लक्ष होतं. आता थोडंसं सोपं झालेलं दिसतंय कारण आतापर्यंत दुसरं षटक सुरू असताना धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर म्हणजे जवळजवळ अर्ध लक्ष. अजूनही 34 धावांची गरज आहे. अर्ध लक्ष या ठिकाणी पार केलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली सुरुवात रॉयल झेडके संघाला मिळालेली आहे. मात्र विचार केला तर जरी केदार माघारी परतलेला असला तरी प्रतीक आणि मोनिश यांनी चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालेत. निखिल प्रतीक साठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि एक उत्तम रनिंग झेल पकडला जातोय. प्रतीक बॅक टू द डगआउट. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. चौतीस धावा एका धावेने धावफलक पुढे सरकला. 34 वर जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात. मोठं लक्ष आहे, मोठं आव्हान आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग आतापर्यंत तरी यशस्वीपणे करतोय रॉयल झेडके संघ. बॅटची टॉपेज आणि चुकी होणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. मनीष बॅक टू द डगआउट. तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी रॉयल झेडके संघाचा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 34 वर 3 अशी परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी रॉयल झेडके संघाची. दोन्ही संघनायक सज्ज आहेत. शैलेजी शेलर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. उभाच राहिलाय पुन्हा एकदा. जयवान घोडगाव संघाचं कॉलिंग आणि धोंडा उडवली संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते घोडगाव संघाला. धोंडा उडवली टॉस विन मामा. फिल्डिंग दरम्यानच्या काळात नाणेफेक झाली. धोंडा उडवली संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि घोडगाव संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊ एकदा पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये एक रोमांचक लढत, संघर्षपूर्ण क्रिकेट पाहायला मिळतंय. रॉयल झेडके विपक्षे एसबीपी खुपरे वाडा विपक्षे भिवंडी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. आम्ही जिंकण्यासाठी आलोय. जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 67 धावांचं या मैदानावरची उच्चांकी धावसंख्या या ठिकाणी नोंदवलेली आहे ती एसबीपी खुपरी संघाने आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी रॉयल झेडकेच्या फलंदाजांच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये 34 धावा जोडल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी रॉयल झेडके संघाला. आता मात्र स्ट्राईक वर पाहायला मिळतोय तो म्हणजेच रितेश आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज आलाय मोनिश. आताचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतो. चेंडूला हुक करायचा होता. चेंडू शरीरावर येऊन आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. फिरकी गोलंदाजाचं या ठिकाणी अस्त्र वापरलं गेलंय एसबीपी खुपरी संघाच्या माध्यमातून. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवात खूप चांगली होती. मोनिश या ठिकाणी प्रतीक आणि केदारची
त्यानंतर मात्र आता या षटकामध्ये कुठेतरी थोडासा दबाव पाहायला मिळतोय झिडके संघावर, कारण टॉप ऑर्डर या ठिकाणी माघारी परतलेली आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू मिडल स्टंपवर पडल्यानंतर थोडासा वळण घेत चेंडू निघून जातो यष्टीच्या बाहेर, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू। जेवढे डॉट चेंडू होतील तेवढा दबाव फलंदाजांवर या ठिकाणी पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज सागरच्या माध्यमातून। लोअर फुलटा चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, जेच करतोय, जेल पकडला जातोय, गडी होतोय बाद, चौथा गडी बाद होतोय या ठिकाणी। चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय या ठिकाणी एसबीपी खुपरी संघाचं। सदुसष्ट धावांचं भलं मोठं लक्ष होतं। 2 षटकापर्यंत खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली रॉयल झिडकेच्या वतीने, परंतु तिसऱ्या षटकामध्ये सागरने या ठिकाणी फलंदाजांना जखडून ठेवलंय। 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव खर्च करत नाही, मात्र एक गडी बाद करण्यात या ठिकाणी यश प्राप्त झालंय। आता मात्र थोडासा संकटात सापडतोय या ठिकाणी रॉयल झिडके संघ। 9 चेंडू आणि अजूनही 33 धावांची गरज। 9 चेंडू आणि 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। मोठे फटके या ठिकाणी खेळावेच लागतील जर सामन्यामध्ये या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर रॉयल झिडके संघाला या षटकामध्ये उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके तरी या ठिकाणी खेळावे लागतील, तेव्हा शेवटच्या षटकामध्ये त्या लक्ष्याचा पाठलाग करणं थोडस सोपं होऊ शकतं। परंतु बघूया, सागर खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय, स्क्वेअर लगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त बनून राहील प्रेक्षक, चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार, येतोय षटकार 6। या षटकार आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय। 8 चेंडू 27 धावा। ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, या 3 चेंडूंमध्ये 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील आणि तो एक मात्र आलाय परशुरामच्या बॅटमधनं। वन मोर बिगेस्ट हिट, षटकार। चांगले फड या ठिकाणी पाहायला मिळाले, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमा पार जातोय, षटकार 6 धावा। सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय रॉयल झिडके संघ। ज्या परशुरामने खराब गोलंदाजी केली होती त्यात परशुरामने आता मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये आणलंय असं म्हणायला हरकत नाही। बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार खेचतोय परशुराम। षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का? वन मोर बिगेस्ट षटकार नंबर 3। आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली परशुरामच्या माध्यमातून। स्कोर जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर। धावफलकाचा विचार केला तर 52 धावा, 15 धावांची गरज। वाह, काय फलंदाजी! सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे? कौतुक करावं लागेल परशुरामचं। परशुराम ज्याने खूप धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये, परंतु त्याच परशुरामने या ठिकाणी आपल्या संघाला मॅच मध्ये आणून दिलंय। आता मात्र चर्चा होईल, आता मात्र या ठिकाणी हिरेला पेटले दोन्ही संघ। केदारचा वडापाव चालला नाही, परंतु परशुरामचा या ठिकाणी पाणीपुरी चालले। बघा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये काय सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे। 6 चेंडू 15। भावेश येतोय गोलंदाजी मार्कवर।
चर्चा करायला भाग पाडलं या ठिकाणी एसबीपी खुपरी संघाला परशुरामने। काय लढत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही। अरे कोण म्हणतोय तू जिंकलास? अरे मी अजून हारलो नाही आणि तू अजून जिंकला नाहीस। छत्रपतींचे मावळे आहोत, जिंकण्यासाठी आलोय। तुल्यबल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीलाच नाणेफेकीच्या वेळेसच या गोष्टीचं वर्णन केलं होतं। वाडा विपक्ष भिवंडी अशी लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि तशीच लढत आतापर्यंत काटे की टक्कर मैदान के अंदर। बॅटची बाहेरची कडा घेऊन शॉट ताणमेंटला चेंडू जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। 5 चेंडू 14 ची गरज। प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलताना पाहायला मिळतं या ठिकाणी। मात्र स्ट्राइक वर आलाय परशुराम, ज्यांनी सामन्यामध्ये परत आणलंय आपल्या संघाला, रॉयल झिडके संघाला। 3 चेंडू 18 वर खेळतोय, 18 धावांवर खेळतोय। आजच्या दिवसातील षटकारी हॅट्रिक परशुरामच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। 5 चेंडू 14 धावा। कोण जिंकणार? एसबीपी खुपरी की रॉयल झिडके? येणारी 5 मिनिटं सांगून जातील हा सामना कोणाच्या खिच्यात जाईल। हे आयोजन आहे आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानचं। स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक। आणि आता मात्र गती काढून घेतली। टप्पा पडल्यानंतर थोडासा गरकन बाहेर उद्वेष्टीच्या बाहेर निघतोय। निर्धाव चेंडू, चेंडू निर्धाव गेल्यावर थोडासा डगआउट मध्ये शांतता। रॉयल झिडकेच्या डगआउट मध्ये शांतता, परंतु परशुराम मैदानाच्या आतमध्ये आहे। त्यांनी 3 षटकार खेचलेत लगातार। 4 चेंडू 18 वर खेळतोय। पुन्हा एकदा सज्ज झालाय परशुराम आणि आता मात्र झेलची संधी। झेल पकडला जाईल का? आणि झेल सुटतोय या ठिकाणी। हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय? येणारे 3 चेंडू सांगून जातील। 3 चेंडू 12 धावा। हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय? त्या क्षेत्ररक्षकाने सहज सोपा झेल होता। झेल कुणाचा सोडलाय? परशुरामचा। 20 धावांवर फलंदाजी करतोय। 5 चेंडू 20 धावा। आणि आता मात्र गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेल पकड, पुन्हा एकदा झेल सुटतोय। खराब क्रिकेट, खराब क्रिकेट। सोपा झेल सोडला जातोय या ठिकाणी। दोन चेंडू 11 धावा। काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ठिकाणी खराब क्रिकेट थोडस या शेवटच्या षटकामध्ये म्हणावं लागेल। या ठिकाणी एसबीपी खुपरी संघाचं सोपे झेल या ठिकाणी परशुरामचे सोडलेले आहेत। अतिशय निर्णायक चेंडू या ठिकाणी गोलंदाज करतोय तो म्हणजेच भावेश। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 15 धावांचं रक्षण करताना पाहायला मिळतोय। भावेश सामना करेल मोनिश। 2 चेंडू 11 धावांची गरज। भावेश राईट अमोर विकेटने चांगला फटका पाहायला मिळतो। कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गरंगाळला जातो। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। आता मात्र या ठिकाणी थोडीशी औपचारिकता, जर का या ठिकाणी नो बॉल व्हाईट बॉल जर टाकला नाही तर सामना मात्र झुकलेला दिसतोय तो एसबीपी खुपरी संघाच्या बाजूने। परंतु क्रिकेट आहे आणि चितेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगता येणार नाही। एक चेंडू 10 धावा। सामना थोडासा झुकलेला दिसतो या एसबीपी खुपरीच्या बाजूने आणि अशा प्रकारे चेंडूची गती काढून घेतली। चेंडू निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये। सामना जिंकलाय एसबीपी खुपरी संघाने। अभिनंदन 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 खुपरी संघाचं। आणि हार्डलक या ठिकाणी रॉयल झिडके संघ पहिली स्पर्धा खेळत होती हंगामातील आणि पहिल्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपण दाखवलात, परंतु
पराभव आपल्या पदरी आलेला आहे। मित्र खचून जाऊ नका, नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील। खूप चांगला खेळ दाखवलात, मनोरंजन केलं सगळ्यांचं, संघर्ष चांगला झाला परंतु बाजी मारली एसबीबी खुपरी संघाने। तर या सामन्याचा मानकरी आपण बघूया।